आशिया कप स्पर्धेमध्ये भारताने विजयी सलामी दिलेली आहे। भारताने दुबळ्या यूएईचा 9 विकेट्सना पराभव करत झटपट विजय नोंदवलेला आहे। भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने 4 विकेट्स घेत यूएईच्या इनिंगला खिंडार पाडले। भारताचा पुढील मुकाबला 14 सप्टेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे। आशिया कपच्या ग्रुप बी मध्ये आज बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यामध्ये लढत होणार आहे। सलामीच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने हाँगकाँगला पराभूत केलेला आहे आणि त्यामुळे आजचा सामना जिंकून स्पर्धेमधील आव्हान कायम ठेवण्याचा हाँगकाँगचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे बांगलादेश आणि आजची मॅच जिंकण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरेल। हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये भारताच्या प्रणॉय एच.एस. यानं शानदार सुरुवात केलेली आहे। प्रणॉयनं चीनी बॅडमिंटनपटूचा सरळ 2 सेटमध्ये धुव्वा उडवत पुढल्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। प्रणॉयनं हा सामना 21-17, 21-14 असा जिंकलेला आहे। हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं सलामी सामन्यामध्ये विजय नोंदवलेला आहे। लक्ष्य सेननं चायनीज तैपेईच्या बॅडमिंटनपटूचं आव्हान 3 सेट्समध्ये परतवून लावलेलं आहे। लक्ष्य सेननं हा सामना 22-20, 16-21, 21-15 असा जिंकत पुढल्या फेरीत प्रवेश केलाय। भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय। हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेमध्ये महिला एकेरीमध्ये तिचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलंय। डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटूनं सिंधूचं आव्हान मोडीत काढलेलं आहे। सिंधूनं हा सामना 21-15, 16-21 आणि 19-21 अशा 3 सेट्समध्ये गमावलाय। भारतीय महिला बॉक्सर नुपूर शेरॉननं जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय। नुपूरनं 80 किलोपेक्षा अधिक वजनी गटामध्ये उझबेकिस्तानच्या महिला बॉक्सरपटूचा 4-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठलेली आहे। नुपूरच्या या विजयामुळे भारताचं किमान 1 पदक निश्चित झालंय। जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमधून भारताच्या निखत झरीन स्पर्धेतून बाहेर पडलेली आहे। उपांत्यपूर्व फेरीमध्ये निखतचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे। तुर्कीच्या महिला बॉक्सरपटूंना निखतचा 0-5 असा एकतर्फी विजय मिळवत पराभवाचा धक्का दिलाय। भारताची बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिला कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी मिळाली आहे। फिडे ग्रँड स्वीस स्पर्धेमध्ये 6 फेऱ्यानंतर ती आघाडीवर आहे। आता उर्वरित टप्प्यामध्ये ही आघाडी कायम राखण्याचं आव्हान तिच्यापुढे असेल। गेल्या वेळी वैशालीने ही स्पर्धा जिंकत कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली होती। गतविजेत्या अर्जेंटिना आणि माजी विजेता ब्राझीलला वर्ल्ड कप फुटबॉल पात्रता फेरी स्पर्धेमधल्या अखेरच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। इक्वेडोर विरुद्ध अर्जेंटिनाला तर बोलिव्हियानं ब्राझीलला नमवलेलं आहे। मात्र ब्राझील आणि अर्जेंटिना याआधीच फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचं त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे। आणि आता पाहणार आहोत उर्वरित बातम्या। राष्ट्रपती भवनामध्ये उद्या उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। 67 वर्षीय राधाकृष्णन यांनी 452 मतं मिळवत इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव केला। निवडणूक आयोग देशभरामध्ये मतदार यादी पडताळणी करणार आहे। महाराष्ट्रामध्ये सखोल मतदार यादी पडताळणी करण्यात येणार आहे। मनपा आणि झेडपी निवडणुकांआधी ही पडताळणी होईल असं कळतंय। बिहारनंतर देशभर SIR ही प्रक्रिया सुरू होईल। मुंबईमधील नायगावच्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पानं वेग घेतलाय। त्यामुळे म्हाडा अधिकाऱ्यांनी नायगावच्या 10 चाळीमधील रहिवाशांना पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये घरं रिकामी करण्याच्या सूचना दिल्यात। मात्र भाडे करार आणि वाढीव भाडं दिल्याशिवाय घरं रिकामी केली जाणार नाही असा इशारा रहिवाशांनी दिलाय। नाशिक महापालिकेच्या कर आकारणी विभागानं 750 कोटींच्या घरपट्टी वसुलीसाठी अभय योजना लागू केली। या योजनेचा 4,500 ग्राहकांनी 98,84,000च्या दंडमाफीचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे 10 दिवसांमध्येच 3,23,00,000ची वसुली झाली आहे। नवी मुंबईच्या CBD ते ऐरोली दरम्यान 22 ठिकाणी पे अँड पार्किंग ही सुरू होणार आहे। यासाठी वाहनतळ व्यवस्थापन आणि परिचालनासाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 1,000 दुचाकी आणि 2,500 चारचाकी वाहनं उभी करण्याचं नियोजन केलेलं आहे। अटल सेतूवर मोठ्या प्रमाणावर ओव्हर स्पीडिंग सुरू आहे। ताची 150 पेक्षा जास्त वेगानं ही वाहनं जात असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। मात्र संबंधितांना नंतर कोणतंही चलान जारी झालं नसल्याचं कळलंय।
एकूणच यामुळे वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नाशिकच्या येवल्यामधील तारूर रेल्वे स्टेशनवर मनमाड धर्माबाद एक्सप्रेसला थांबा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मनमाड धर्माबाद एक्सप्रेसचं तारूर रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मनमाड धर्माबाद ही एक्सप्रेस संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोडते. दुर्गापूजा आणि दिवाळीसाठी कोकण केरळमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये LTT तिरुअनंतपुरम नॉर्थ विशेष ही गाडी 25 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर या दरम्यान दर गुरुवारी धावणार आहे. तर प्रत्येक शुक्रवारी LTT सावंतवाडी रोड ही विशेष गाडी 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान धावणार आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या गणपती विशेष ट्रेनमध्ये 14 कोटी 46 लाख रुपयांची कमाई करण्यात आलेली आहे. मुंबई कोकण मार्गावर 382 विशेष एक्सप्रेस धावलेले आहेत. यातून 2,13,000 प्रवाशांनी प्रवास केला. तिकीट विक्रीमधून रेल्वे प्रशासनाला हा महसूल प्राप्त झाला आहे. यंदाची दसरा दिवाळी पावसामध्ये जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. देशभरातील हवामान बदल होण्याचे संकेत सध्या दिले जात आहेत. 17 सप्टेंबर दरम्यान राजस्थानमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यावर्षी 22 सप्टेंबर नंतर उत्तर पश्चिम भारतामधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. हा प्रवास सुरू झाल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याचा प्रवास खोळंबेल. श्रावण आणि गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृ पंधरवड्यामध्ये संपुष्टात आलेली आहे. 2 आठवडे बाजारभाव तेजीमध्ये राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 640 वाहनांमधून 2500 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. पुण्यामधील बाजारभावामध्ये फुलांची आवक ही कमी झालेली आहे आणि त्यामुळे दरात घट झालेली आहे. वाहतूक खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे बाजारामध्ये कमी प्रमाणामध्ये फुलं विक्रीला आणण्याचं आवाहन व्यापाऱ्यांनी केलेलं आहे. भंडाऱ्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना युरिया खताच्या टंचाईमुळे मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकमध्ये 9 दिवसांमध्ये डेंग्यूचे 42 रुग्ण आढळून आलेले आहेत. शहरामध्ये डेंग्यूसह इतरही साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. औषध आणि धूर फवारणीचा ठेका दिलेल्या कंपनीनं फवारणी केली नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे महापालिकेच्या मलेरिया विभागानं कंपनीला 1,09,000चा दंड ठोठावलाय. मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये उंदीर पकडा ही मोहीम राबवली जाते. नायर, सायन, KEM आणि JJ यासह इतर रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उंदीर पकडा मोहीम सुरू करण्यात आली आहे. कूपर रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वीच उंदीर शिरलेला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय. अलिबाग इथल्या शासकीय मुकबधीर विद्यालयाचं बांधकाम 4 वर्षांपासून अर्धवट आहे आणि त्यामुळे भाड्याच्या जागेमध्ये शाळा चालवली जाते. ही जागा अपुरी असल्यामुळे अनेक गैरसोयींना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सामोरं जावं लागतंय. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे भाड्याच्या शाळेमध्येच शिक्षण घेण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. 11वीच्या प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक 11 ते 13 या सप्टेंबरमध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. त्यासाठी या कालावधीमध्ये नोंदणी करणं आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे. जळगावमध्ये सर्व शेतकरी संघटना आपल्या मागण्यांसाठी 17 सप्टेंबरला शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सुद्धा सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेती अभ्यासक, वैज्ञानिक, शेतकरी नेते तसंच महाविकास आघाडीमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. केळी कापसाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढला जाईल. सांगलीमधील तासगावमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विटा, कवठे, महाकाळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला द्यावा, अन्यथा वावरामध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कांद्याच्या भावामध्ये सातत्यानं घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदे फेकत ठिय्या आंदोलन केले. पुण्याच्या मुळशीमधील प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. महसूल विभागानं लवळे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप केलाय. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय.
जळगावमध्ये ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले. थकीत असलेले 11 महिन्यांचं मानधन द्यावं, ग्राम रोजगार सहाय्यक पद कमी करू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांबाबत जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन दिले.